Hello student, today discuss the 12th standard physics next chapter oscillation for Maharashtra state. Last or previous lectures or previous year we have discussed the different types of motions. So which types of motion? Translational motion, rotational motion, and next is oscillation or oscillatory motion. Well, what is the meaning of linear motion? Linear motion is discussed by the projectile motion or translational motion. This motion is not a repeated motion. म्हणजे लिनियर किंवा प्रोजेक्टाइल मोशन मध्ये तुमचा ऑब्जेक्ट एकदा थ्रो केला किंवा मोशन मध्ये गेला की तो पुन्हा रिपीट होत नाही. इट इज नॉट अ रिपीटेड मोशन इन सेम पाथ or it is not a periodic motion in again same path. Next discuss the circular motion or rotational motion. This motion is repeated motion, means object as a simple definition for circular motion. What is the meaning of circular motion? Circular motion means the object move along the circumference of circle is called as circular motion. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्या सर्कल वरती फिरेल, आता सर्कल वरती फिरतो म्हणजे त्याचा पाथ रिपीट होतोय, पुन्हा तो गोल 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 फिरतोय. किंवा सेकंड आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये दोन्ही कन्सेप्ट पाहिले. सेकंड पॉइंट पाहिला आपण रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मीन्स काय? एनी ऑब्जेक्ट रोटेट अराउंड इटसेल्फ किंवा ओन ॲक्सिस. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्वतःभोवतीच फिरेल मीन्स अगेन रोटेशन जर आपण त्याचा पार्टिकल कन्सिडर करतो पुन्हा त्याच पाथ मध्ये रोटेट होतो की नाही तो सुद्धा काय झाला आपला रिपीटेड पाथ ऑफ मोशन. तर रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन जे आपण एक्झाम्पल मध्ये बेसिक एक्झाम्पल सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द अर्थ रोटेट अराउंड द सन. सिंपल. अँड अर्थ रोटेट इट्स ॲट ओन ॲक्सिस. इट्स अ रोटेशनल मोशन. म्हणजे अर्थचे दोन एक्झाम्पल होतात. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरली तर हे सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल झालं आणि पृथ्वी स्वतःभोवतीच फिरली तर काय झालं रोटेशनल मोशनचं एक्झाम्पल. आता आपण इथे पाहणार आहे ऑसिलेशन्स. आता ऑसिलेशन इज अगेन अ रिपीटेड मोशन ऑफ पार्टिकल्स, बट दिस मोशन इज रिपीटेड टू अँड फ्रो, मीन्स इन इक्वल पाथ किंवा इन सेम पाथ म्हणतात. The repeated in same path to and fro. म्हणजे एकापासून दुसरीकडे दुसऱ्यापासून पुन्हा तिकडेच. म्हणजे ह्याला आपण रिव्हर्स मोशन सुद्धा म्हणू शकतो. त्याच पाथ मध्ये होणारं रिव्हर्स मोशन म्हणजे काय? ऑसिलेशन किंवा ऑसिलेटरी मोशन. आता ह्या सगळ्या मोशन म्हणजे रिपीटेड मोशन आहेत सर्क्युलर रोटेशनल किंवा ऑसिलेटरी मोशन्स मध्ये एक इम्पॉर्टन्स पॉइंट येतो म्हणजे पिरियडिक मोशन. तर पिरियडिक मोशन आपण कुणाला म्हणणार आहे? Periodic motion. The object, the motion that repeats itself in equal interval of time. Periodic motion म्हणजे काय म्हणतात? The object or the motion that repeats in equal interval of time. Equal interval of time repeated. The motion itself repeats. The motion that repeats itself on equal interval of time is called as the periodic motion. म्हणजे ते मोशन ते कंटिन्युअसली त्याच पिरियड्स मध्ये फिरत राहणार. आपण पुन्हा सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला संपूर्ण फिरण्यासाठी किती दिवस लागतात? तर 365. म्हणजे टाइम किती लागतो? 365 डेज. बरोबर. पुन्हा ती 365 दिवसानंतर त्याच पाथमध्ये किंवा त्याच इक्वल इंटरवल वरती ती काय होणार आहे? फिरणार आहे. किंवा सेकंड आपण असं म्हणू रोटेशनल मोशनचं एक्झाम्पल. मग रोटेशनल मोशन्स मध्ये काय होणार आहे? जर एखादा ऑब्जेक्ट हा रोटेट विथ इटसेल्फ बरोबर आहे ऑन ॲक्सिस म्हणजे अर्थ ती स्वतःभोवती फिरतात त्याला किती दिवस लागतात? तर 1 दिवस लागतो म्हणजे 24 तास लागतात. तर ह्या दोन्ही मोशन्स मध्ये तो
तुमचं इंटरवल ऑफ टाइम कसं आहे, सारखं आहे. आपले पिरियडिकच्या डेफिनेशन खूप वेळा येतात. सर्क्युलर मोशन मध्ये, ऑसिलेशन मध्ये गेल्या वर्षी आपण साऊंड वेव्स मध्ये सुद्धा शिकलोय. पुन्हा या वर्षी आपण वेव्स मध्ये शिकणार आहोत किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा आपल्या ह्या डेफिनेशन पिरियडची डेफिनेशन लक्षात ठेवायची. पिरियड्स मीन द एनी मोशन ऑर एनी ऑब्जेक्ट the rotates or the change in position of objects in equal interval of time. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं टाइम पिरियड हा सारखा असतो त्या ऑब्जेक्टला किंवा त्या टाइमला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. तर बेसिक और सिंपल डेफिनेशन. आता पिरियडिक मोशनची डेफिनेशन झाली. आता या पिरियडिक मोशन्स मध्ये आपण सांगितलं की सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन आणि मोशन किंवा आता असं झालेलं आपलं ऑसिलेटरी मोशन, हे काय आहेत तर पिरियडिक मोशन्स. आता सिंपल कन्सेप्ट्स मध्ये आपण असं पाहणार आहोत की ऑसिलेशन होतं म्हणजेच काय होतं की द ऑब्जेक्ट इन विच मोशन टू अँड फ्रो इन इक्वल पाथ इन इक्वल टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे तर सिंपल एक्झाम्पल आहे म्हणजे जे ऑब्जेक्ट एकाच पाथ मध्ये पुढे आणि मागे, वर आणि खाली असे होतात. म्हणजे सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं की आपल्या झाडाची असलेली फांदी, ती ज्यावेळेस फांदी वार आहे त्यावेळेस ती पुढे जाते, पाठीमागे जाते, पुढे जाते, पाठीमागे, म्हणजे त्याच पाथ मध्ये ती काय होते, पुढे आणि पाठीमागे जाते. किंवा सेकंड एक्झाम्पल आपली जी शिलाई मशीन त्याची असलेली नीडल किंवा सुई, ती सुद्धा अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन त्याच पाथ मध्ये होते. म्हणजे ते सुद्धा मोशन कसं आहे आपलं ऑसिलेटरी मोशन. किंवा सेकंड आपल्याला झोका माहिती आहे सगळ्यांना, मग तो झोका सुद्धा काय होतो, पुढे जातो, पाठीमागे येतो, पुढे जातो, पाठीमागे येतो. हे सगळेच्या सगळे मोशन्स काय ऑसिलेटरी मोशन्स. म्हणजे सिंपल एक्झाम्पल, मी इथून असा पुढे गेलो, इथून पुन्हा असा पाठीमागे आलो, म्हणजे माझं झालेलं सुद्धा इथलं मोशन कोणतं झालं, हे ऑसिलेटरी मोशन झालं. जर मी त्याच पाथ मध्ये तेवढ्याच इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम्स मध्ये जर मी आलो किंवा सेम इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये आलो, त्या मोशन्सला आपण काय म्हणणार आहे, ऑसिलेटरी मोशन्स. बेसिक समजलं, सिंपल कन्सेप्ट आहे. आता आपण ऑसिलेशन्स मध्येच अजून एक मोशन येते म्हणजे व्हायब्रेशनल मोशन. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल अप अँड डाऊन होतं म्हणजेच काय होतं तर व्हायब्रेशन क्रिएट होतं, जे आपल्याला साऊंड वेव्स मध्ये किंवा वेव्स मोशन मध्ये लागणार. आता व्हायब्रेशनल मोशनचं एक्झाम्पल म्हणजे काय, जर आपण पाण्यामध्ये जर दगड मारला तर त्या पाण्यावरती ज्या वेव्स येतात त्या वेव्ह सुद्धा कशा वर खाली वर खाली वर खाली होतात की नाही, म्हणजे तिथे कोणतं मोशन प्रोड्यूस झालं तर व्हायब्रेशनल मोशन प्रोड्यूस झालं. व्हायब्रेशनल मोशन म्हणजेच काय ऑसिलेटरी मोशन इज द सिंपल कन्सेप्ट. तर बेसिक आपण सिंपल डेफिनेशन पाहू ऑसिलेशन ऑफ. कंटिन्यू टू द डेफिनेशन ऑफ ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन. व्हाट इज द डिफाइन oscillatory or vibratory motion? The simple definition is that motion in which body move to and fro. The important word to and fro म्हणजे पुढे जाणे आणि पाठीमागे जाणे repeatedly in equal interval of time with same path. किंवा सिंपल मध्ये तुम्ही in which body move to and fro in a same path with equal interval of time is called as oscillatory or vibratory motion. जे आपण मगाशी एक्झाम्पल पाहिले होते तेच एक्झाम्पल ह्यात अजून एक सिंपल एक्झाम्पल होते म्हणजे सिंपल पेंडुलम. म्हणजे हा आपल्याकडे एक पेंडल आहे. आता ह्या पेंडलचं जे काय मोशन होणार आहे म्हणजे जर तुम्ही याला पकडलं आणि हे सोडले, इकडे पुढे गेला, पाठीमागे आला, पुढे गेला, पाठीमागे आला, पुढे पाठीमागे होते, म्हणजे तो काय झाला इथून इथपर्यंत एकाच पाथ मध्ये आणि एकाच टाइम इंटरवल मध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतात ऑसिलेटरी मोशन. आणि टाइम इंटरवल किंवा पिरियडिक टाइम्स ही डेफिनेशन सुद्धा आपण पाहिलं. पिरियडिक टाइम्स म्हणजे काय म्हणतो आपण द रिपीट्स द मोशन इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ज्यावेळेस एखादं मोशन त्याच टाइम पिरियड्स किंवा त्याच तेवढ्याच वेळात रिपीट होत जाईल त्या मोशनला आपण काय म्हणणार आहे पिरियडिक मोशन. आता इथे 1 मार्क एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे असा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे काय येतं पिरियडिक मोशन येतं. बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट द ऑसिलेटरी मोशन. इम्पॉर्टन्स आहे
every motion is periodic motion, but every periodic motion is not a oscillatory or vibratory motion. हे लक्षात ठेवा. तर हा 1 मार्क एमसीक्यूला किंवा 1 मार्क क्वेश्चन मध्ये विचारू शकतो. आता या दोघांमधला डिफरन्स काय आहे? पिरियडिक मोशन म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट रिपीट करतो आपल्या टाइम इंटरवल, जे सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन्स असेल, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट त्याच पाथ मध्ये इक्वल इंटरवल वरती फिरतो, इंटरवल ऑफ टाइम वरती फिरतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पिरियडिक मोशन म्हणतो. ऑसिलेटरी मोशन्स मध्ये सुद्धा पिरियडिक मोशन्स, कारण तुमचा ऑब्जेक्ट सुद्धा ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट्स पर्यंत जर आपण कन्सिडर केलं तर असा मूव होतो की नाही? तर तुमचा तो सुद्धा ऑब्जेक्ट काय होतो? मूव होतो इन सेम पाथ, इन सेम टाइम इंटरवल. पण ह्या टाइम इंटरवल मध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड येतो, म्हणजे काय? टू अँड फ्रो. म्हणजे तिथून पुढे पुन्हा पाठीमागे, म्हणजे तो फक्त इथून एवढाच मूव होतोय. तो सर्क्युलर मोशन्स किंवा रोटेशनल मोशन्स आणि संपूर्ण सर्कल कव्हर करत नाही. तो त्याच्याच पाथ मध्ये पुढे आणि पाठीमागे होतो. पुढे आणि पाठीमागे ह्याला इम्पॉर्टन्स. त्या मोशन्सला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी मोशन्स म्हणतो. आणि ते सगळे कसे? पिरियडिक मोशन्स. पण पिरियडिक मोशन्स मध्ये सर्क्युलर मोशन्स आणि रोटेशनल मोशन्स सुद्धा आहेत, जे पुढे आणि पाठीमागे होतात, ते संपूर्ण सर्कल मध्ये गोल फिरतात. हा या दोघांमधला काय डिफरन्स आहे. ऑसिलेटरी मोशन्स इज अ पिरियडिक मोशन्स, बट पिरियडिक मोशन्स इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. मीन्स एव्हरी पिरियडिक मोशन्स इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट येतो. तर ह्या ऑसिलेशनचे टाइप्स किती? There are two types of oscillations. One is damped oscillations and another is undamped oscillation. Type of oscillation to oscillatory motion. There are basically two types of oscillatory motions. One is damped oscillation and second is undamped oscillation. आता damped oscillation म्हणजे काय? The motions the change the amplitude is continuous and change the time interval of motion is called as damped oscillation. म्हणजे ज्या ऑसिलेशन मध्ये तुमचं एम्प्लिट्यूड हे चेंज होणार आहे किंवा त्यांचा असलेला टाइम इंटरवल त्या पाथ साठी लागलेला तो बदलत जाणार आहे, त्या याला आपण काय म्हणणार आहे? डॅम्प्ड ऑसिलेशन. आणि मग अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? तर अनडॅम्प्ड ऑसिलेशन द मोशन्स ऑफ ऑब्जेक्ट विथ अ कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड विथ अ सेम और इक्वल टाइम इंटरवल ऑफ मोशन is called as undamped oscillation. असे आपले बेसिक सिंपल दोन डेफिनेशन. अनडॅम्प मध्ये तुमचं असलेलं एम्प्लिट्यूड हे सारखंच राहतं, तर डॅम्प मध्ये तुमचं एम्प्लिट्यूड हे डिक्रीज होत जाईल किंवा इन्क्रीज होत जाईल अँड चेंज द टाइम इंटरवल बिटवीन टू पोझिशन ऑफ मोशन. तर आता आपण जे पाहणार आहे ते अनडॅम्प ऑसिलेशन मीन्स द कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे ज्या ऑसिलेशनचं एम्प्लिट्यूड काय आहे? कॉन्स्टंट आहे आणि त्याला लागलेला टाइम इंटरवल सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट आहे. त्या मोशनचा किंवा त्या ऑसिलेशनचा आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाइप्स आहेत. एक आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि दुसरं आहे अँग्युलर हार्मोनिक मोशन. असे आपले काय सिंपल दोन टाइप्स आहेत. वन इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि दुसरं आहे अँग्युलर हार्मोनिक मोशन. हे दोन्ही सुद्धा आपण अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स मध्ये पाहणार. समजला? आता नेक्स्ट पॉइंट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन.
आता लिनियर सिंपल गेल्या वर्षी वेव्ह मोशन्स साऊंड वेव्हज मध्ये हार्मोनिक मोशन्स पाहिले किंवा सिंपल हार्मोनिक मोशन्स पाहिले, त्याच्याशी रिलेटेड आहे ते लिनियर. आता लिनियर या शब्दाचा अर्थ काय तर स्ट्रेट, म्हणजे जे मोशन्स आपल्या स्ट्रेट लाईन्स मध्ये होणार. आता ते मोशन मीन्स द मोशन इन विच ऑब्जेक्ट मूव टू अँड फ्रो विथ अ स्ट्रेट लाईन. म्हणजे आपण ऑसिलेशनचीच डेफिनेशन देतो, फक्त तिथे आपण द मोशन्स ऑफ ऑब्जेक्ट टू अँड फ्रो, इथे आपण त्याला डायरेक्शन दाखवतो, म्हणजे आपण काय दाखवतो पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ स्ट्रेट लाईन विथ इक्वल इंटरवल ऑफ टाइम इन इक्वल पाथ इज कॉल्ड ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. हार्मोनिक मोशन्स या शब्दाचा अर्थ रिपीटेडली मोशन्स किंवा व्हायब्रेशन. आपण साऊंड वेव्हज मध्ये पाहिलं जे व्हायब्रेशन होतात ते व्हायब्रेशन होताना जे रिपीटेड होतात त्या मोशन्सला आपण काय म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. इथे लिनियर हा वर्ड का यूज केला आहे की तो स्ट्रेट लाईन मध्ये होतो. मीन्स द मोशन इन विच ऑब्जेक्ट मूव टू अँड फ्रो फ्रॉम अ स्ट्रेट लाईन, काय म्हणतो त्याला आपण along the straight line in equal interval of time in equal path is called as linear simple harmonic motion. मग जे लिनियरली होणारे त्या मोशनचे एक्झाम्पल कोणते तर सिंपल एक्झाम्पल आहे ते म्हणजे शिवण मशीनची असलेली नीडल्स जी अप अँड डाऊन होते, वर आणि खाली होते. किंवा तुम्ही जर एखादी स्ट्रिंग ऑफ एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जर ते स्ट्रिंग जर आपण व्हायब्रेट केली ती सुद्धा वर आणि खाली होते की नाही, म्हणजे ते जे मोशन होणार आहे ते मोशन्स काय झालं आपलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन होणार आहे. आता त्याचा आपण एक एक्सपेरिमेंट आहे, तो एक्सपेरिमेंट आहे त्याचा आपण आता काय पाहणार आहोत कन्सेप्ट पाहणार आहोत. एक्सप्लेनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. द सिंपल डेफिनेशन द मोशन इन विच ऑब्जेक्ट्स मूव टू अँड फ्रो अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन इथे कन्सिडर करू हा एम एवढा ब्लॉक असलेला ऑब्जेक्ट आहे, त्याचं मोशन हे स्ट्रेट लाईन मध्ये होणार आणि इथे कसं असेल टू अँड फ्रो, म्हणजे एकदा पुढे एकदा पाठीमागे, पुढे पाठीमागे, पुढे पाठीमागे असं जे मोशन्स होणार आहे त्या मोशन्सला आपण काय म्हणणार आहोत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. स्ट्रेट लाईन वर्ड यूज करा किंवा along the linear motion is called as linear simple harmonic motion. हा आपला सिंपल एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंट्स मध्ये one sides of spring attached to the mass of object small m and another side of spring is attached to the fixed support किंवा rigid support. आता ह्या ऑब्जेक्टची B is the equilibrium position. मीन्स ज्यावेळेस स्प्रिंग ही फ्री असेल म्हणजे तिच्यावरती कसल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला नाही त्यावेळेस त्याची पोझिशन काय ही असणार इक्विलिब्रियम पोझिशन. देन माय एक्सपेरिमेंट as shown in the figure A, the applied the force external force to the right side of spring, then displacement of object is right side x, but the force or internal force on the spring towards the left side. पण त्या स्प्रिंग मध्ये असलेला फोर्स कुठे चाललाय लेफ्ट साइडला चाललाय आणि आपण एक्सटर्नल फोर्स वर तो ऑब्जेक्ट कुठे गेला इनिशियल मध्ये सुरुवातीलाच देणार आहे तो कुठे गेलेला आहे राईट साइड. म्हणजे तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय करणार एक्सटर्नली तेवढा तुमचा डिस्प्लेसमेंट काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे आणि तेवढा हा फोर्स त्या फोर्सला आपण म्हणतो रेस्टोरिंग फोर्स. जो स्प्रिंग मध्ये आणि त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट x means yeah is directly proportional to the x किंवा डिस्प्लेस सिंपल. the restoring force हा कसा आहे जेवढा तुम्ही इकडे डिस्प्लेस करत जाल तेवढा त्या स्प्रिंग मधला फोर्स वाढत जाणार आहे की नाही. मीन्स x and both the physical quantities are opposite direction. म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट राईट साइडला होत आहे त्यावेळेस असलेला फोर्स हा कुठे अप्लाय होतोय लेफ्ट साइडला अप्लाय होतोय.
म्हणजे ह्या दोघांमध्ये असलेलं, कारण ह्या दोन्ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहेत, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, ते एकमेकांना अपोजिट डायरेक्शन मध्ये, ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे तिथे अप्लाय झालेलं साइन काय ते निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द restoring force and displacements are opposite to each other, किंवा डायरेक्शन इज opposite. आता आपण नेक्स्ट बघू, ज्यावेळेस तुम्ही इथून हा फोर्स सोडून द्या, एक्सटर्नल फोर्स सोडून दिला की हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत म्हणजे जी मीन पोझिशन होते किंवा त्याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन, त्या पोझिशन वरती येऊनच थांबणार आहे का? तर नाही. तो स्प्रिंग मध्ये असलेला एक फोर्स, त्यामुळे तो पुढे जाणार आहे, पुढे जाणार. म्हणजे स्प्रिंगकडे सुद्धा काहीतरी कॉन्स्टंट आहे की नाही, आणि तो कॉन्स्टंट के. ह्या केला आपण म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. दिस इज डिपेंड्स बाय द नेचर ऑफ मटेरियल. त्या मटेरियलच्या नेचरनुसार तो त्या केची व्हॅल्यू डिपेंड असते. जे आपण इलास्टिसिटी मध्ये गेल्या वर्षी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये इलास्टिसिटी या टॉपिक्स मध्ये पाहिले. टेन्सिल स्ट्रेस किंवा त्यालाच आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणतो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की इथे असलेला हा जो फोर्स आहे, त्या फोर्स म्हणजे स्प्रिंग मध्ये असलेल्या फोर्समुळे तो पुढे गेला, आता तो इथेच येऊन थांबला पाहिजे होता की नाही, पण त्याच्यामध्ये असलेल्या एका फोर्समुळे तो कुठे आला, पुढे आला, आणि पुन्हा एका सर्टन लिमिट्स नंतर म्हणजे एवढ्याच डिस्प्लेसमेंट नंतर तो काय होणार, पुन्हा पाठीमागे येणार. म्हणजे तो इथून इक्विलिब्रियम पोझिशन आणि पुन्हा ह्या पोझिशनला काय झाला, पुढे आणि पाठीमागे झाला. the motion of object move to and fro along straight line. म्हणजे त्या ऑब्जेक्टचे जे मोशन झाले ते कसं झालंय, स्ट्रेट लाईन मध्ये आणि टू आणि फ्रो विथ इक्वल इंटरवल ऑफ टाइम विथ सेम पाथ इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन. आणि त्या ऑसिलेशन मध्ये हे लिनियर का, तर हे स्ट्रेट लाईन्स मध्ये. असं आपला हा सिंपल कन्सेप्ट आहे. इथे आपल्याला अजून रिलेशन विचारला जातो, म्हणजे SI युनिट अँड डायमेन्शन फॉर फोर्स कॉन्स्टंट K. तर मग K चं असलेलं SI युनिट काय, K इज इक्वल टू मायनस F डिवाइडेड बाय X. सिंपल फॉर्म्युला म्हणजे K चं SI युनिट काय आलं, न्यूटन पर मीटर. आता न्यूटन पर मीटर हे अजून एकाच युनिट आहे जे आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये शिकतो. ते कुणाचं आहे, तर सरफेस टेन्शनचं. तुमच्या ते आपण फ्लुइड मध्ये पाहिलं, ते सुद्धा सरफेस टेन्शनचं काय होतं, न्यूटन पर मीटरच होतं. आता याचं असलेलं डायमेन्शन m1 L0 t raised to -2. डायमेन्शन काय येतं, m1 L0 t raised to -2 और L0 m1 t raised to -2. असं आपलं SI युनिट्स आणि डायमेन्शन. आता हा जो रेस्टोरिंग फोर्स आहे, याचं रिलेशन आपण गेल्या वर्षी 11वी मध्येच पाहिलेलं आहे. ते आपण इथं पुन्हा पाहणार. म्हणजे ज्यावेळेस आपण फोर्सचा चॅप्टर्स पाहिला, त्याच्यामध्ये आपण एक्सलरेशनचं, रेडियल एक्सलरेशनचं रिलेशन पाहिलं होतं. तो ह्या केशीच रिलेटेड. आता ते कसं, F is equal to m into a. Is that clear? And therefore, it is minus k into x means A is equal to minus k divided by m into x. फोर्स म्हणजेच काय, मास इनटू एक्सलरेशन. हा जो रेस्टोरिंग फोर्स, आपला जो फोर्स आहे की नाही, रेस्टोरिंग फोर्स, त्या रेस्टोरिंग फोर्सला एक्सलरेशन सुद्धा म्हणतात. कारण की ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट इथून इकडे जाणार आहे, त्यावेळेस त्याचं स्पीड हे वाढत जाणार आहे, आणि इथून इथे जाणार म्हणजे ह्या पोझिशनला येताना त्याचं स्पीड काय होणार आहे, पुन्हा कमी होणार. इथे ज्यावेळेस त्याचं स्पीड 0 होईल,
तेवढंच तो पुन्हा मागे जाणार आहे हे आपल्याला नेक्स्ट लेक्चर्स मध्ये समजेल स्पीड का कमी जास्त होतो ह्या फोर्सला एक्सेलरेटिंग फोर्स सुद्धा म्हणतात a is equal to minus kf is equal to x किंवा डिस्प्लेसमेंट आता आपण गेल्या वर्षी रेडियल एक्सेलरेशन मध्ये प्रूव्ह केलं a is equal to acceleration is equal to minus omega square x म्हणजे याचं कंपेअर केलं तर x is equal to x therefore omega square is equal to k by r therefore omega is equal to under root k by r the angular velocity is equal to square root of force constant divided by mass of object in linear motion हे angular जरी असलं तरी आपण हे कोणाशी कंपेअर करतो linear motionशी कंपेअर करतो आता इथे अजून एक डेफिनेशन तयार होते ती ह्या फॉर्म्युलावरती डिपेंडेन्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची आपण जे मागाशी डेफिनेशन पाहिली ती ऑसिलेशन वरून पाहिली ती डेफिनेशन काय होती द मोशन इन व्हिच ऑब्जेक्ट मूव टू अँड फ्रो अलोंग द स्ट्रेट लाइन बरोबर आहे त्याच्यावरून आपण हा फॉर्म्युला काढला f is equal to minus kx or f is equal to directly proportional to the minus x आता x म्हणजे काय तुमचं मीन पोझिशन पासून असलेलं डिस्प्लेसमेंट किंवा इक्विलिब्रियम पोझिशन पासूनचं असलेलं डिस्प्लेसमेंट त्या डिस्प्लेसमेंट वरती हा फोर्स डिपेंडन्सी किंवा या फोर्स मध्ये हा हे डिस्प्लेसमेंट डिपेंड इज डायरेक्टली proportional the linear SHF is defined as the linear periodic motion is the important word periodic motion linear periodic motion of a body in which the restoring force and so restoring force म्हणजे इथे आपण काय सांगितलं acceleration तो accelerating force is always directed towards the mean position म्हणजे हे कुठे असणार आहे फोर्स ऑफ ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन अशी आपली काय सिंपल डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक आता जे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं त्यानुसार डेफिनेशन तयार होतं द लिनियर SHF इज डिफाइन्ड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन म्हणजे ऑसिलेशन्स मध्ये पिरियडिक मोशन्स इम्पॉर्टंट बट लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी द रेस्टोरिंग फोर्स ऑफ त्याला आपण काय म्हणतो एक्सेलरेशन इन which the restoring force or acceleration is always directed towards the equilibrium position म्हणजे हा फोर्स पहा इकडे सुद्धा इक्विलिब्रियम पोझिशन मिळतो इकडे सुद्धा काय इक्विलिब्रियम पोझिशन मिळतो डायरेक्टेड इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन अँड इट्स मॅग्नेट्यूड त्याचं असलेलं मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन आणि त्याचा जो फोर्स आहे हा त्याच्याशी काय डायरेक्टली प्रोपोर्शनल मग हा फॉर्म्युला F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस x हा मायनस x कशामध्ये दाखवतो इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन समजलं तुम्हाला डेफिनेशन जर काय सजेशन असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनल सबस्क्राइब ओके